तर मित्रांनो आपली ज्वारी कशी भारी आहे, म्हणजे उंची पण चांगली घेतली आणि कलर पण चांगला तिचा, म्हणजे डार्क हिरवा कलर पण छान आहे. तर सकाळीच मी आलो शेतात. आपल्या तलावाचा ओव्हरफ्लो सांडवा इकडनं आहे, तर आता ओव्हरफ्लो व्हायचा बंद झाला तलाव, पण तलाव आपला थोडासा लीक आहे. तर हे बघा इथनं भिंतीतून पाणी गळतंय, एवढं पाणी भिंतीतून गळतं, नाही तर बाकी वरून पाणी जायचं आता बंद झालं. 15 दिवस झालं, 15-20 दिवस झालं. आणि एवढं पाणी आहे ना ते बघा ते, तर हे जाते आपल्या काटवणातल्या नदीला, तर त्याच्यामुळे आपली नदी सारखी वाहत राहते. जर आता हे पाणी जर बंद झालं ना तळ्यातून लीक व्हायचं म्हणजे गळायचं, तर काटवणातल्या नदीला पाणीच जाणार नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे, थोडं लीक होते म्हणजे तिकडच्या शेतांना पण जरा पाणी भेटते, विहिरीची पाणी लेवल मेंटेन होतं विहिरीचं. तर हे असं पाणी आपल्या काटवणातल्या शेतात जातं. आता सकाळी गुरांना मुरघास टाकायचं चालू आहे, तर मी इथं भरलेत कॅरेट आणि कॅरेट भरून देतो पप्पांकडे. तो पप्पा टाकतायत. आता खालच्या शेडमध्ये टाकून झाले, आता वरच्या शेडमध्ये टाकायचं आहे. तर मित्रांनो हे आपलं गाजराचं शेत आहे, ह्याला आपण आता दुसरं पाणी द्यायला चालू केलं आहे. एक पाणी दिलं होतं, जवळपास महिना झाला एक पाणी दिलेलं. आता आपण ह्याला दुसरं पाणी देतोय. पण गाजर आपण कसे आलेत तर ते तर पाहू ना, एक गाजर काढून. तर हे गाजर मी काढून बघतो नेमके गाजरं झालीत कशी. अरे हे यायच्या अंदाजात नाही उपटायच्या. थांबा, पलीकडे एक सिंगल आहे, म्हणजे ह्याचा पाला मोठा आहे, तर हे उपटून येईल असं मला वाटतंय. तर ह्याला बघू, नाही आलं तर खांदून काढावं लागेल. अरे वा, खोडून आलं. तर हे बघा, अरे मुळे असले आलेत रे ह्याला बाबा. तर हे बघा असे आलेत आपले गाजरं. म्हणजे सध्या तर ह्याची साईज बघितली ना तर बरी आहे. एक पाणी द्यायचं म्हणजे 20-25 दिवसांनी काढायला येतील. पण सध्या खायला आलेत असं म्हणायला हरकत नाही. फक्त इथले म्हणजे अगोदर खुरपले ते ना, जरा साईज मोठी झाली. पलीकडे जरा लहान साईज आहे, तरी मला वाटतं एक 20-25 दिवस लागतील आणखीन ह्याला काढायला यायला. चला आता पहिलं गाजर सर्जाला खाऊ घालू. हे सर्ज धर, थांब ना. हां का हे रे, तू चल, तुला आता बाहेर बांधतो. खाल्लं सर्जी नाही, चल. तर मित्रांनो इथं आपल्या बोरचं पाणी चालू आहे, तर ते पाणी चालू आहे गाजर भिजायला. आणि आज आपल्याला पाठीमागं जो गहू केला आहे ना, तर त्या गव्हाला आज पहिली फवारणी घ्यायची. तर फवारणीसाठी आपण मटेरियल इथं आणून ठेवलं आहे. तर हे मटेरियल आता हे 2च पंपाचं मटेरियल घेतलं आहे मी, आणि पूर्ण गहू फवारायला किमान 5 पंप तर लागतील, 5 ते 6 पंप. पण उरलेलं मी उद्याच्याला फवारेन, कारण की आज कामं पण भरपूर आहेत ना. त्याला आपल्याला लिक्विड जीवामृत पण द्यायचं होतं त्याला, पण वेळ भेटायला पाहिजे ना, कामं बी लय महाग आहेत. तर त्याच्यामुळे पण जीवामृत पण एकदा द्यायचं आहे. तर हे मटेरियल घेतलं आहे मी. ह्याच्यात आहे आपल्या गाईचं कच्चं दूध आहे बरं, काय म्हणजे गरम न केलेलं दूध आहे, आणि गूळ आहे. हे अंदाजे 220 मिली दूध आहे, आणि 3 छटाक गूळ आहे. तर आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर ह्याचं काय आहे तुम्हाला सांगतो. थांबा, आधी दूध ओतून घेऊ. ह्याच्यात अर्ध पंप आहे, तर पंपात अर्ध दूध. ओके, बस झालं अर्ध. त्याच्यानंतर हा गूळ घेतला आहे, तर गुळाला एकदा बारीक करतो. गुळ यार आधी पाणी करून घ्यायला पाहिजे होतं मी गुळाचं. तर थांबा, आधी ह्या गुळाला बारीक करून घेतो. हा झाला कामापुरतं बारीक. नंतर एवढा फोन बंद केला ना, मग त्याला बारीक करून घेतो. इथंच बोरचं पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर परत ह्याच्यात टाकायचं आहे. तर होऊन थोडं हलवलं ना तर गूळ विरघळून जाईल. मी त्याला एवढा फोन ठेवला ना तर गूळ विरघळून घेतो. तर मित्रांनो मग तुम्ही म्हणाल की हे काय आहे दूध आणि गूळ कशासाठी, तर हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे दूध, गूळ आणि अंडे हे तिन्ही मिक्स असते. तर 1 एकरसाठी 1 किलो गूळ, 1 लिटर दूध आणि 6 अंडे, तर एवढं असं मिक्स करून फवारायचं असतं. पण मी अंडे तर काय वापरणार नाही, मग त्याच्यामुळे आपल्याला फक्त गूळ आणि दूधच घ्यायचं आहे. गूळ तर ऑर्गॅनिक शेती म्हणलं गूळ तर लागतोच, आणि दुधात न्यूट्रिशन वगैरे भरपूर आहे. तर असा DG म्हणून दूध, गूळ, अंड्याचा फॉर्म्युला आहे. पण अंडे आपण काय वापरणार नाही. तर ह्या गव्हाला आता पहिली फवारणी करून घेणार आहे मी. मित्रांनो आता चालू इकडं फवारायचं. आता फवारून घेतो. मग तुम्ही म्हणाल की रिझल्ट आहे का नाही याचा, रिझल्ट तर तुम्हाला मी शेअरच करतो आहे, त्याच्याबद्दल काय नाही. पण हे वापरलेलं आहे शेतकऱ्यांनी, आणि फायदा नाही झाला तर नाही झाला, पण तोटा तर काय होणार नाही याच्यापासून, एवढं तर नक्की निश्चितच आहे. आणि लोक कसं कंपनीने माती दिली ना पॅक करून, तरी माती फवारतील,
पण ह्या घरचे टॉनिक म्हणलं ना तर शक घेतील, असं असते. तर मग बघू आता सध्याला बघा आपला गहू असा आहे, मग थोड्या दिवसांनी कसा होतो आहे बघू आपण आता हे फवारल्यानंतर. आज तर फक्त 2 पंपाचंच औषध आहे, मग एवढे 2 पंप झाले ना मग बाकीचं उद्याच्याला फवारायचं. पण बघू एक रिझल्ट काय भेटतो. मला तर वाटतं की चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटणार आहे, मग बघा जो. पण नुकसान तर काय होणार नाही, गुळाने आणि दुधाने थोडंच काय नुकसान होणार आहे पिकाला. आणि असं आणि ह्याला फक्त एवढंच काळजी घ्यायची की टेम्परेचर जास्त नसलं पाहिजे. पण लवकर फवारलं पण दैवा राहतं ना गव्हावर, बिंदू राहतात, मग त्याच्यामुळे लवकर फवारायला पण जमत नाही. आणि 9 वाजता फवारायला लागा पाहिजे होतं, पण मला थोडासा उशीर झाला फवारायला लागायला. काय हरकत नाही, त्याला एवढे 2 पंप घेतो फवारून. फवारताना काय नाही, फक्त असं चालत राहायचं, पंप व्यवस्थित पडते औषध, फक्त असं चालत राहायचं. हां, आणि याचा फवारण्याला एवढा एक फायदा आहे की फवारताना जरी नाकातोंडात जरी गेलं ना त्वचेवर, तरी ह्याने म्हणजे नुकसान काय होणार नाही आपल्या शरीराला, एवढा तरी एक फायदा आहे. मग बाकी गव्हाला भेटतं आहे का नाही तर ते तर आपण असं नाही सांगता येणार, पण शेवटला बघू गव्हाचं उत्पन्न किती येतं आहे आणि खर्च किती राहतो आहे रासायनिकच्या तुलनेत. मग तेवढं बघितलं ना मग तेव्हा आपल्याला कळेल की नक्की होतं आहे काय आणि कुठं चाललं आहे. मग तो जर व्यवस्थित झालं तर आपण क्षेत्र वाढवू, नाहीतर मग एवढं एक क्षेत्र आपल्याला घरी भाज्या खाण्यासाठी राहूनच द्यायचं आहे. पण जर गव्हाला चांगलं ॲव्हरेज निघलं तर मग आपण जास्तीचं शेत पण करू असंच. मित्रांनो, आता पहिला पंप संपला, दुसऱ्या पंपात पाणी आणि गूळ टाकलं आहे मी. थोडा गूळ विरघळायचा राहिला आहे तर ते विरघळून घेतो आणि हे आता दूध टाकून घेतो मी. एवढे अंदाजे 125 मिली दूध होतं, 100-125 मिली. चला आता गायला चरायला सोडायचे. सकाळी मुरघास खाल्ला होता त्याच्यामुळे निवांत बसलेत. आता त्यांना चरायला जायचं आहे, नाहीतर राणी सारखं ओरडत असते तिला चरायला जायचं असल्यावर. आता हे वरच्या शेडमधले गुरं मी आज सोडून आणलेत. आज गौरांगला झोपायचं होतं बरं का, पण वेळच भेटला नाही यार. सकाळी 9 वाजता तर लाईट येते, 9 वाजेपर्यंत बाकी गुरांची कामं, त्यांना मुरघास खायला वगैरे टाकायचं ना, तर त्याच्यामुळे आज वेळच भेटला नाही. आज गौरांगला झोपायचं होतं चिमण्यासोबत, आणि मला सोबत पण कोणी नव्हतं. उद्याच्याला नक्की काय झालं ना, उद्या आधी गौरांगला झोपायचं चिमण्यासोबत. 1 राऊंड तरी मारायचंच, किमान 1 राऊंड तरी. गावळ्या चल, आता गौरांगची तब्येत बरी झाली. अगं ती राणीले मारी ती ह्याला हरण्याला, त्याला ह्याच्यातले सूट येतं स्टॅलिन वगैरे. आता बघा स्टॅलिननी चांगली कास केली बरं का, ते बघा लगेच लांबण पण ओळख येते स्टॅलिननी कास केलेली. हे पाणी आलंय तलावाचं, म्हणजे तलावामध्ये मोटर टाकून, तर हे चाललंय इकडे हरभरा भिजवायला. हे पाणी चाललंय हरभरा भिजवायला, आणि मी आता आलोय हरभऱ्याचं दार बघायला. चला आता इकडं आलो होतो ना दारे बदलायला, तर एकदा खिलरीची जागा पण बदलून घेतो. खिलरी चल इकडे. अरे हे गवत कोण खाल्लं नाही एवढं हिरवं आहे तरी, हिला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. माझ्याजवळ खायली ती, गवत खात नाही काय नाही, परेशान करीत नुसतं. लागली खायला, बदलली जागा तिची. मित्रांनो, आता मी दुपारचं जेवण करणार. आपलं दही बघायचं तुम्हाला कसलं घट्ट आहे, असं छान आहे. आता मी जेवणार आहे फक्त दही चपाती. भाजी आज डाळ केली, डाळ घालून आपली दही चपाती घालव. मित्रांनो, हरभरा पीक आहे ना, ह्याला जास्त पाणी लागतच नाही बरं का. ही बघा ना किती उंच वाढले. आणखीन ह्याला एकदा पण भिजवलं नाही, म्हणजे आता भिजवायचं चालू आहे. ह्याला पाठीमागे जे पाणी चालू आहे ना, तर हे पहिली वेळेस पाणी द्यायचं चालू आहे. तर पण तरी पण बघा, म्हणजे आतापर्यंत बिना पाण्याचं हरभरं पण चांगलं आलं आहे. आणि काय काय जागेवर हरभरं पेरलं ना तरी पण येतं, विदाऊट पाणी पण येतं. म्हणजे पाणी दिल्यावर पण पाणी दिल्यावर तर चांगलंच येतं, पण पाणी नाही दिलं हरभऱ्याला, म्हणजे गावरान हरभऱ्याला, तरी जमतं. आपण पलीकडल्या साईडला जे हरभरे पेरले ना, तर त्याला आपण पाणी नाही दिलं ना तरी पण हरकत नाही, त्याला हरभरे येतातच. म्हणजे कोरडवाहू पीक आहे म्हणलं तरी चालतंय हरभऱ्याला. चला तर लाईट जायची वेळ झाली. आता दार मी चांगलं लावलं आहे, पण आता इकडे येणारच नाही, कारण की परत मला वरच्या कोट्यातलं शेण काढायचं आहे. मग बैलांचं संध्याकाळचं पाणी वगैरे करावं लागेल. खिलरीची एकदा जागा बदलून जातो, म्हणजे तिला डायरेक्ट संध्याकाळीच घेऊन यायचं घरी. अरे ह्या आंब्याला तूर आला आहे की नव्हती मला काही कळतच नाही. नव्हतीच यायला लागली. हे बघा इथं वरती पण नव्हतीच यायला लागली. तूर यायला पाहिजे राव. हे बघा इथं पण नव्हतीच यायला लागली.
नवतीवरच गेलं की काय आंबा काय माहीत. मी ना आता हे बैल बाहेर काढलेत, हिर्या आणि ते 2 बैल पाण्यापासून जरा थोडा वेळ बाहेर बांधलेत. त्यांच्या खालचं शेण काढून घेतो, मग शेण काढून झालं परत त्यांना मध्ये बांधायचं, तोपर्यंत बरेच बाहेर. तर आपल्या काय आहे तर चालत स्टॅलिन कुठे आहे? स्टॅलिन असेल तिकडे खड्ड्यात कुठे चरत, काबरी एकटी रस्त्यावरती, बाकीचे आपले पडक्यात चारत आहेत. ह्याच्यात वृंदाला तर गळ्यातलं लाकूड नाही बरं का. वृंदाच्या गळ्यातलं लाकूड खराब झालं होतं, तेव्हापासून बांधलंच नाही तिला, पण बनवावं लागेल तिला, कारण की मग थोडी कंट्रोलमध्ये राहते लाकूड असल्यावर. लाकूड नसल्यावर पण शांत चरते, पण असलेलं चांगलंच आहे तिला. बाकी अगोदर गंगाला पण नव्हतं लावत, पण नंतर गंगा मध्ये मध्ये मस्ती करायला लागली, मग त्याच्यामुळं परत गंगाला पण लाकूड लावायला लागलं, तर मग ठेवलंच तिला. पण गंगाचं लाकूड हलका फुलका आहे. ह्याच्यात सगळ्यात जड लाकूड कोणाचं आहे तुम्हाला सांगतो, राणीचं सगळ्यात मोठं आणि जड लाकूड आहे, पण ती कंट्रोल होत नाही त्या लाकडाशिवाय. राणीला चपळ आहे, सारखी पिकाला पळते, माणसं लक्ष इकडे तिकडे गेले ना सारखी पिकाला जाते, त्याच्यामुळे तिला मोठं लाकूड आहे राणीला जास्त, आणि गवळ्याला आणि देवशिणीला लांब लाकूड आहे. आता बाकी मग गंगाला ठीक आहे, गौरांगला ठीक आहे, सीताला पण मीडियम साईजचं लाकूड आहे, थोडं छोटं. ज्याच्यातली जास्त करून जास्त लाकडाची गरज फक्त राणीला आणि गवळ्याला आहे. नाही तर बाकीच्यांना आपण असायला पाहिजे म्हणून लावतात लाकूड गौरांगला आणि त्यांना, गौरांगला आणि सीताला. आणि तो आपला पाठीमागं जो आहे ना तो आपला ऊस आहे, आणि इकडं आपली ज्वारी लई पातळ झाली ज्वारी, का नाही बोलच नव्हती. जाऊ दे आता, तिला पहिलं पाणी द्यायचे, जमन विस्कट हो जमन ना. चला आता मी जातो घरी, थोड्या वेळासाठी आलो होतो काटणातल्या शेतात, तर आता इथलं काम झाले, मग जायचं आता घरी.